रात प्रकरणी रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी थोड्याच वेळात नाशिकमध्ये चौकशी होणार। कराच्या शिवनिका संस्थांच्या चाकणकर विश्वस्त। नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश। इगतपुरीमधून 33 वर्षीय भोंदू चंद्रकांत माळीला बेड्या। घरामधील वन्यजीवांचे अवयव पाहून अधिकारीही चक्रावले। इंदा खानला आश्रय देणं एमएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयावर आता बुलडोझर चालणार। महापालिकेकडून बांधकाम अवैध असल्याची नोटीस। अकोल्यामध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार। मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अत्याचाराच्या घटनेमुळे अकोला हादरलं। नजरापूर घटनेविरोधात पुण्यामध्ये आज मूक मोर्चा। बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवन मोर्चा निघणार। आरोपीला फाशी देण्याची मागणी। कुटुंबीय आक्रमक। आयधुनी प्रकरणामध्ये डोकाडिया कुटुंबियांच्या नातेवाईकांची चौकशी। उंदीर मारण्याचं औषध विकणाऱ्यांसहित 18 जणांची पोलिसांकडून चौकशी। कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। छत्रपती संभाजीनगरात 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल कांद्याची विक्री। शेतकऱ्यांच्या हाती खर्चही येईना। उन्हाच्या तडाख्यात आनंद वार्ता। अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार। 14 ते 20 मे दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज। महाराष्ट्रातही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता। तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात। थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। चेन्नईमधील स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष। थलपती विजयच्या शपथविधीमध्ये अभिनेत्री तृष्णा कृष्णनची चर्चा। सोहळ्यामधल्या तृष्णाच्या उपस्थितीमध्ये त्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। एंडा व्हायरसचा उद्रेक झालेला नेदरलँडचं क्रूज स्पेनमध्ये दाखल। क्रूजवर 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी। सर्वांना क्वारंटाईन केलं जाणार। अमेरिकेच्या टेनेसीमध्ये अग्नितांडव। प्लास्टिक कारखान्याला भीषण आग। सर्वत्र धुराचे लोट। नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आदेश।